पंढरपूरच्या महात्म्यात वर्णन आलं स्कंद पुराणामध्ये. पंढरपूरच्या पांडुरंगाचं दर्शन घेतलं आणि ते भीषण भैरवाचं दर्शन घेतलं नाही. पद्मपुराणाच्या 2 शाखा आहेत. एक शाखा आहे दक्षिण शाखा आणि काय उत्तर शाखा. उत्तर शाखेमध्ये उत्तरेतल्या तीर्थाचं वर्णन आलंय आणि दक्षिण शाखेमध्ये दक्षिणेतल्या तीर्थाचं वर्णन आलं. आता उत्तर आणि दक्षिण कोणतं म्हणायचं? गंगेच्या, आता गोदावरी सीमा आहे भारताची, गोदावरीच्या पलीकडे जे तीर्थ आहेत त्याला म्हणायचं उत्तर तीर्थ, उत्तर भारत. आणि गोदावरीच्या अलीकडे जो भारत आहे त्याला म्हणायचं दक्षिण भारत, दक्षिण तीर्थ. आपण कुठल्याच भागात आहेत? दक्षिण भारतातली माणसं आहेत आपण. दक्षिण शाखेचे जेवढे ग्रंथ आहेत, पद्मपुराण असेल, स्कंद पुराण असेल, दक्षिण शाखेचे, त्याच्यामध्ये आपल्या तीर्थाचं वर्णन आलं. उत्तरेतले तीर्थ फार चांगले आहेत, दिसायला सुंदर आहेत, पण फळ द्यायला जरा काचूर कुचूरपणा करतात. पण दक्षिणेतले तीर्थ दिसायला चांगले नसले तरी फळाच्या बाबतीतले तत्पर आहेत. म्हणजे तात्काळ फळ. आता उत्तरेत काशी आहे, उत्तरेत काशी आहे. आता मी हे सांगू नये, माझा वेळ संपलाय, पण ऐकाच आता. काशीत 1 महिनाभर चालावं लागतंय. किती महिना? 1 महिना. काशीत 1 महिना राहिला जितकं पुण्य मिळते तितकं पुण्य गोदावरीला 1 दिवस गेल्यावर पुण्य मिळतंय. आणि गोदावरीत 1 दिवस गेल्यावर जितकं पुण्य मिळते तितकं पंढरपुरात पाऊल ठुल्या ठुल्या मिळतंय. पंढरपूरचं महात्म्य हे माझं नाही. पंढरी पाऊल पडी साई साला माता, पाऊल पडी साई साला माता, पाऊल पडी साई साला माता, साला माता, साला माता, सीताली माता, गोदावरी एक दिवसा, पंढरी पाऊल पडी ऐका पंढरीचे महिमान. अभंगाची सुरुवात आहे, नामदेव महाराजांचा अभंग आहे. त्याच्यातलं 3रं का 4थं चरण आहे. वाराणसी चाली जे मासा, गोदावरी 1 दिवसा, पंढरी पाऊल परियेसा, ऐसा महिमा नामाचा. जे काशीत 1 महिनाभर राहिलात की पंढरपुरात नुसता पाऊल ठेवला की 1च पुण्य व्हायचं. मग अजून थोडं पुढं सांगतो. आता हे जाऊ द्या. उत्तरेतल्या तीर्थातून दक्षिणेतल्या तीर्थातून विशेष सांगतोय. उत्तरेमध्ये गया आहे. कोणतं तीर्थ आहे? गया. काय करावं लागतं तिथं गेल्यावर? पित्र, गयेत पिंडदान करावं लागतं. पण ह्याच्या पुढचं आहे का? आता गयेत जर एकदा पिंडदान केलं की एकाच पित्राचा उद्धार होतो. गयेत एकदा पिंडदान केलं एकाच पित्राचा उद्धार होतो. आणि पंढरपुरात एकदा पिंडदान केलं की 42 पिढ्याचा उद्धार होतो. पंढरपुराचा महिमा आहे. हे पद्मपुराणात आलंय. तो गयासूर नावाचा दैत्य फार माजला महादेवाचा भक्त होता. तो विष्णूने त्याला पालतं पाडलं बाळासाहेब. आणि मग त्याला पालतं पडल्यास त्याचे पाय आहेत कृष्णावेण्णा संगम कोल्हापूरच्या जवळ, तिथं पाय आहेत त्या गयासुराचे. आणि त्याची पाठ आहे पंढरपुरात. आणि त्याचं डोस काय? गयेत. कुठं? गयेला. आणि त्याला आता वरदान दिलं तर तुझं शरीर सगळ्यात पवित्र असेल म्हणून. आणि हे दैत्य होता. मग देवतांनी त्याच्याकडे वरदान मागितलं गयासुराकडं. तुझं शरीर सगळ्यात पवित्र केलंय म्हणजे देवानी वरदान दिलंय तुला, मग तुझं शरीर आम्हाला यज्ञ करण्याकरता दे. तो म्हणला बरं झालं. देवाचं म्हणणं यज्ञाच्या निमित्तानं शरीर मागायचं आणि पालता पाडून पुन्हा उठवायचाच नाही. तो गयासूर पालता पाडला आणि त्याच्या डोसक्यावर यज्ञ केला, म्हणजे गयेला जिथं डोकं आहे त्याचं गयेत. आणि मग तिथं तो उठायचा प्रयत्न करू लागला. विष्णूने त्याच्यावर अर्धा पाय दिला. किती पाय दिला? अर्धा. म्हणून गयेत गेला तर तिथं देहुडा उभारलाय, त्याचा अर्धाच पाय आहे गयेमध्ये, पूर्ण सुद्धा उमटलेला नाही. किती पाय उमटलाय गयेत? अर्धा. 1 पाय म्हणा की, पण अर्धा 1 पाय. पण पंढरपुरात गेला तर तिथं देवानं त्या गयासुराच्या इथं
कंबरावर पाय दिले, 2 पाय. म्हणून पंढरपुरामध्ये पूर्ण 2 पाय आहेत देवाचे. गयेपेक्षा पंढरपूरचं महिमान मोठं आहे. अनेक ऋषी जपी तपी 33 कोटी देवता तिथे नांदतात. त्याला पंढरपुरात विष्णुपद म्हणतात. काय म्हणतात? विष्णुपद. पंढरपूरला गेलो हे सगळं बघत जा. पंढरपुरात विष्णुपद आहे. जिथं वेणू ठेवली होती त्याला वेणुनाथ म्हणतात. जिथं गाई गोपाळ ठेवली त्याला गोपाळपूर म्हणतात. जिथं लक्ष्मी रुसून आलती रुक्मिणी तिला लखुबाई म्हणतात. ती चंद्रभागेत आहे तिथं. आणि पंढरपूरचा क्षेत्रपाल आहे, त्याचं नाव आहे भीषण भैरव. पंढरपूरच्या महात्म्यात वर्णन आलं स्कंद पुराणामध्ये. पंढरपूरच्या पांडुरंगाचं दर्शन घेतलं आणि ते भीषण भैरवाचं जर दर्शन घेतलं नाही तर पंढरपूरला गेलेलं पुण्य मिळत नाही. पंढरपूरच्या दर्शनाचं पुण्य मिळत नाही असं वर्णन आलं त्या ग्रंथामध्ये. हे काय माझ्या पदरचं नाही. आता कुठं आहे भीषण भैरव? आता ते मी सांगत नसतो, तुम्ही गेल्यावर हुडकायचं असतंय. आता सगळं सांगायचं आहे तुम्हाला. तिथं गेलात चंद्रभागेत नाही, नामदेव पायरीपाशी गेलात की विचारायचं, ओ त्या भैरवाचं मंदिर कुठं आहे? काळ भैरवाचं. मग तिथंच आहे नामदेव पायरीला पलीकडे थोडं चिटकूनच आहे तिथंच. ते सांगतात. आता पुढच्या कधी एकादशीला गेलात कधी पंढरपूरला गेला ध्यानात ठेवा. त्या भीषण भैरवाचं त्या काळ भैरवाचं दर्शन घेतल्याशिवाय पंढरपूरचं दर्शनाचं पुण्य प्राप्त होत नाही. जाऊ दे यथामथी आता अवकाश पोटापुरतं झालंय. मी म्हणलो होतो एखादा अर्धा घंटा कीर्तन करी, तुमच्या नादानं बकळ लांबलंय. झालेली सेवा ज्यांच्या प्रणाम आमच्यावर प्रेम करणारे कीर्तनाची व्हिडिओ शूटिंग करायला आमचे बाळासाहेब. माझा त्यांच्यावर माझ्यावर प्रेम म्हणा काही म्हणा, ते चांगलं, त्यांचं काम चांगलं. आता त्यांची बिचाराची भावना चांगली. अनेक कीर्तनकाराला त्यांनी मोठं केलं. मोठं म्हणजे बकळ मोठं केलं त्यांनी. बाळासाहेब आता एकच सांगतो, फक्त कीर्तनकाराचीच कीर्तन त्याच्यावर टाकीत जा. कीर्तन